Hello, how are you friends? Hope you all are fine and fit. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 न्यू वर्ड्स इंग्लिशचे त्याचे मीनिंग मराठीतून विथ सेंटेन्सेस. तर पहिला वर्ड आहे हॅपी म्हणजे आनंदी आणि सेंटेन्स आहे आय ॲम हॅपी टुडे व मराठी अर्थ आहे मी आज आनंदी आहे. दुसरा वर्ड आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर व इंग्लिशमधून त्याचा अर्थ होतो द फ्लावर इज ब्युटिफुल. द फ्लावर इज ब्युटिफुल व मराठी अर्थ आहे फूल सुंदर आहे. फूल सुंदर आहे. अँड नाव थर्ड वर्ड इज टीचर. टीचर मीन्स शिक्षक किंवा शिक्षिका व सेंटेन्स आहे इंग्लिशचे माय टीचर इज काइंड. माय टीचर इज काइंड. मराठी अर्थ आहे म्हणजे माझी शिक्षिका दयाळू आहे. मराठी अर्थ आहे त्या वाक्याचा माझी शिक्षिका दयाळू आहे. फोर वर्ड इज मार्केट. मार्केट मीन्स बाजार. अँड सेंटेन्स इज माय मदर वेंट टू द मार्केट. माय मदर वेंट टू द मार्केट आणि मराठी अर्थ होतो ह्या वाक्याचा माझी आई बाजारात गेली. माझी आई बाजारात गेली. अँड फिफ्थ वर्ड इज वॉटर. वॉटर मीन्स पाणी. इंग्लिश सेंटेन्स आहे ड्रिंक क्लीन वॉटर एव्हरी डे. ड्रिंक क्लीन वॉटर एव्हरी डे आणि मराठी अर्थ आहे या वाक्याचा दररोज स्वच्छ पाणी प्या. दररोज स्वच्छ पाणी प्या. सिक्स वर्ड इज फ्रेंड मीन्स मित्र किंवा मैत्रीण. इंग्लिश सेंटेन्स आहे राहुल इज माय फ्रेंड. राहुल इज माय फ्रेंड अँड मराठी सेंटेन्स इज राहुल माझा मित्र आहे. राहुल माझा मित्र आहे. नेक्स्ट वर्ड इज बुक मीन्स पुस्तक. अँड इंग्लिश सेंटेन्स इज आय रीड अ स्टोरी बुक. मराठी सेंटेन्स आहे मी गोष्टीचे पुस्तक वाचतो. या सेंटेन्सचे मराठी वाक्य आहे मी गोष्टीचे पुस्तक वाचतो. नेक्स्ट वर्ड इज किचन मीन्स स्वयंपाकघर. सेंटेन्स माय मदर इज इन द किचन आणि मराठी अर्थ होतो या सेंटेन्सचा माझी आई स्वयंपाकघरात आहे. माझी आई स्वयंपाकघरात आहे. नेक्स्ट वर्ड इज मॉर्निंग. अँड मॉर्निंग मीन्स सकाळ. सेंटेन्स इज आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग आणि मराठी अर्थ आहे या सेंटेन्सचा मी सकाळी लवकर उठतो. नेक्स्ट वर्ड इज स्कूल मीन्स शाळा. सेंटेन्स आहे इंग्लिशचे चिल्ड्रन गो टू स्कूल डेली आणि मराठी अर्थ आहे मुले रोज शाळेत जातात.